लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर आता अमित शहांनी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिलंय। जिंकण्यासाठी जन्म आपुला असा नारा देत अमित शहांनी सगळ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात। भाजपचा यावर्षीचा जाहीरनामाही अत्यंत भेदक आणि आक्रमक असणार आहे आणि याच जाहीरनाम्याची फोटोकॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। जनतेसाठी काय करणार हे सांगतानाच या जाहीरनाम्यातून काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागण्याची रणनीती भाजपने आखली आहे। काँग्रेसची रेघ कशी छोटी आणि तकलादू आहे हेच जाहीरनाम्यातून दाखवण्याची आक्रमक खेळी भाजपने आखलेली आहे। तर येत्या महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक असणार आहे। पाहूया जाहीरनाम्यातून भाजपने नेमकी काय रणनीती आखली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून। जाहीरनाम्यामध्ये भाजप काय करणार याची माहिती असेल। काँग्रेसने 50 वर्ष सत्ता उपभोगूनही काय केलं नाही याचा पर्दाफाश केला जाईल। प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेसने घोषणा करूनही रखडलेल्या 5 प्रकल्पांची माहिती मागवली आहे। माहिती जमा करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे। काँग्रेस काळातील प्रलंबित रखडलेल्या प्रकल्पांवरून काँग्रेस राज अपयशी होतं हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। छोट्या जातींच्या प्रलंबित मागण्यांनाही भाजपच्या जाहीरनाम्यात स्थान असेल। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक अशा घटकांना यामध्ये विशेष स्थान असेल। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, भाजपच्या जाहीरनाम्याची फोटो कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। काय महत्त्वाचे मुद्दे आहेत या जाहीरनाम्यात आणि ही आक्रमकता भाजपला कशी फायद्याची ठरेल? प्रज्ञा, भाजपनं सध्या जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि जसं प्रत्येक पक्ष करतं तशाच पद्धतीने भाजपनं पण आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय हे त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र काँग्रेसने एक सर्वाधिक काळ महाराष्ट्रामध्ये सत्ता उपभोगलेली आहे। काँग्रेस किंवा काँग्रेस प्रणित सरकार जे आहे जवळपास 50 वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहिलेले आहेत आणि या काळामध्येही वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने जे आश्वासन दिले होते, वेगवेगळे प्रकल्प सरकार म्हणून काँग्रेसच्या काळात जाहीर झालेले होते, मात्र आजवर ते प्रत्यक्षात उतरलेले नाही। अशा प्रकल्पांची, प्रलंबित घोषणांची यादी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून बोलावण्यात आलेली आहे। प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान 5 प्रकल्प असे सुचवा ज्याबद्दल काँग्रेसने घोषणा केली मात्र काहीच केलं नाही, असं आवाहन भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि ईमेलच्या माध्यमातून ही सर्व माहिती भाजप जी आहे ती आपल्या कार्यकर्त्यांकडून गोळा करणार आहे। त्यामुळे भाजपचा जो काही येणाऱ्या काही दिवसांमधील जाहीरनामा असेल त्याच्यामध्ये भाजप मतदारांसाठी काय करणार हे सांगितलंच जाईल। मात्र सोबतच काँग्रेसने सत्ता उपभोगल्यानंतरही काय केलं नाही, घोषणा करून सुद्धा ते काय करू शकलेले नाही याची एक यादी कदाचित त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून राज्यातील मतदारांसमोर ठेवली जाईल। त्यामुळे जसं तुम्ही म्हणाला की काँग्रेसची रेघ कशी छोटी आहे आणि काँग्रेसच्या घोषणा कशा मोठ्या आहेत हे दाखवण्याचा एक आक्रमक पवित्रा जो आहे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भाजप घेणार असं कळतंय। आणि त्याशिवाय राज्यातील जे छोटे जाती समूह ज्यांच्याकडे संख्या त्यांची कमी आणि त्यामुळे लक्ष जात नाही त्यांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये विशेष स्थान, त्यांच्या प्रलंबित मागण्यांना विशेष स्थान देण्याचंही भाजपनं ठरवलं आहे। त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून हात लावण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा या जाहीरनाम्याच्या माध्यमातून राहणार आहे। मात्र काँग्रेसवर मोठी एक आक्रमक भूमिका काँग्रेस विरोधात या जाहीरनाम्याच्या माध्यमातून घोषणा करूनही काही न करणे या मुद्द्यावरून राहू शकते। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।